निरोगी आरोग्यासाठी ज्या पद्धतीने आहार खूप महत्वाचा आहे. आपण किती खातो यावर आपलं आरोग्य ठरतं. आपल्या पोटाला गरज आहे किती आणि आपण टाकतो किती, त्यासाठी तोंडावर ताबा पाहिजे. याच पद्धतीने निरोगी आरोग्यासाठी तुमच्या मनावर, तुमच्या भावनावरही तुमचा ताबा पाहिजे. मनामध्ये येणारे भरपूर विचार, त्याचं जर आपण आचरण करत असेल, वेगवेगळ्या भावनांना आपण थारा देत असेल, वारंवार तेच विचार, त्याच भावना यामध्ये जर आपण अडकत राहिलो, तर यामुळे सुद्धा वेगवेगळे रोग, व्याधी, आजार आपल्या शरीरामध्ये येतात. ते आपल्या शरीराला त्यांचं घर बनवतात. अतिविचार हे सुद्धा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतं. अति आनंद हा सुद्धा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो. अति आनंद याचा हृदयावर परिणाम होतो. अति आनंद याचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो. मानसिकता बिघडते. मनाचे वेगवेगळे रोग, व्याधी, आजार, विकार होऊ शकतात. मागच्या काही दिवसापूर्वी एक पेशंट आपल्याकडे आले होते आणि ते पेशंट फक्त हसायचे. मानसिकता थोडीशी चलबिचल झाली होती. काही रोग, व्याधी होत्या. ज्यावेळेस त्यांना मी विचारलं, हा त्रास यांना कधीपासून होतो, काय घडलं होतं ज्यामुळे हा त्रास यांना होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आमचे वडील मागच्या वर्षी रिटायर झाले आणि त्यांचे जे पैसे होते, रिटायरमेंट नंतरचे जो फंड होता, जे पैसे होते, ते पैसे त्यांनी एकदम बँकेतून काढून आणले एका ठिकाणी जमीन घेण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी. आणि जे पैसे बॅगमध्ये आणले होते, आल्याने ह्यांनी बॅग दिले आईकडे, हे धर पैसे, ही बॅग ठेव, उद्या सकाळी घेऊन जायचे आहे खरेदीसाठी. तर त्यांना वाटलं की नाही, याच्यात काय पैसे वगैरे, एवढे कुठे पैसे असतात काय, कुठे ठेव म्हणले, इथं अरे आतमध्ये ठेव, यामध्ये पैसे आहेत. म्हणले काहीतरी चेष्टा करताय, खोटं बोलताय, असं एवढे बॅग भरून कुठे पैसे असतात काय. ते म्हणले अरे पैसेच आहेत. त्यांनी बघू म्हटले आणि असं बेडवरती ओतले. ज्यावेळेस मोठे बॅग भरून पैसे त्यांनी बेडवरती ओतले, एका वेळेस भरपूर पैसे पाहिल्यामुळे, एवढे पैसे आणि हे आपले आहेत, हा अति आनंद, यामुळे त्यांच्या मेंदूवर तो झालेला परिणाम होता. अति आनंदाचा परिणाम हृदयावरती पण होतो. त्यामुळे आपले मन, भावना यावरती नियंत्रण असणं, हे शुद्धीवर असणं, हे खूप गरजेचं आहे. काही लोकांना वेगवेगळे दुःख वारंवार किंवा क्रोध, क्रोधाला, राग हा मुंगीलाही आहे. राग प्रत्येक माणसाला आला पाहिजे, पण तो शुद्धीवर. जर तुमची शुद्धी घेऊन जात असेल आणि तुम्हाला जर बेशुद्ध करत असेल, तर या रागामुळे खूप लोकांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलेलं आहे. या रागांना खूप लोकांना रागाने आयुष्यभर पश्चाताप करायला लावलेला आहे. त्यामुळे अति क्रोध, अति राग हा पहिल्यांदा तुमच्या हृदयावर अटॅक करतो. याचा पहिला परिणाम तुमच्या हृदयावर, त्यानंतर तुमच्या लिव्हरवरती येतो. अति क्रोध लिव्हरवरती. महिलांना याचा परिणाम मासिक पाळीवरती होतो. हातापायचे गोळे दुखणे, जे लोक अति क्रोध करतात, हातापायचे गोळे दुखणे, बीपी वाढणे, शुगर, हे अति क्रोध केल्यामुळे, अति क्रोधामुळे, वारंवार राहिल्यामुळे ह्याचे शरीरावर झालेले परिणाम आहेत. काही लोकांना असते अति भीती, काळजी, वारंवार हे काय झालं की नुकसान होईल, ते काय झालं की नुकसान होईल, भीती, काळजी हे वारंवार करणे, ज्यामुळे पोटाच्या समस्या, विशेष आणि खास करून अशा लोकांना पचन क्रियेच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. आतड्याची ताकद कमी होते, त्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होऊ शकत नाही. पचन क्रिया खराब होते अति क्रोधमुळे, अति रागामुळे. काही लोकांना सवय असते हुरहुर लागणे, मनाला हुरहुर लागलेली आहे. सहज लोक म्हणतात मनाला हुरहुर लागलेले. मनाला हुरहुर लागले ना, मग तुमच्या पोटालाही कोलायटिस लागणार आहे. तुमच्या पोटालाही कोलायटिस, संग्रहणीची समस्या जाणवणार आहे, भेडसावणार आहे. अति हुरहुर ही कोलायटिसला शरीरामध्ये बोलवते, संग्रहणीला शरीरामध्ये बोलवते, जागा करून देते. त्यामुळे हुरहुरीतून बाहेर पडलं पाहिजे.
इथं मन ताब्यात ठेवता आलं पाहिजे. दुःखाचा आघात अचानक एखादी गोष्ट झाली तर त्यातून लगेच सावरता आलं पाहिजे. कमी वेळेत त्यातून बाहेर येता आलं पाहिजे. नसेल तर त्याची मनावरती वेगवेगळे परिणाम होतात. शारीरिक दृष्टीने पाहिलं तर फुफ्फुसावरती दुःखाच्या आघाताने परिणाम होतो. काही लोकांना अचानक जर एखादी गोष्ट होईल तर पोटामध्ये गोळा येतो. हे अतिदुःख. दुःखातूनही लगेच बाहेर पडता आलं पाहिजे. मी भरपूर लोक अशी पाहिली मागच्या काही वर्षामध्ये ज्यांना सुपारीचंही व्यसन नाही, कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. व्यायाम करतात, योगासन करतात, खाणं वगैरे एकदम व्यवस्थित आहे, शुद्ध शाकाहारी आहेत, सात्विक आहार आहे, पण त्यांना कॅन्सर झालेला आहे. मग ज्यावेळेस आपण याचा विचार करतो हे का झालं, असं कशामुळे झालं, तर याचं उत्तर भेटलं. तुमचे मानसिक रोग, मानसिक व्याधी, मनातून रोगांना निर्माण झालेली जागा. जी लोक अति कुढतात, कुढणे, दुःख गिळणे, हे कॅन्सरला आमंत्रण देतो. हे कॅन्सर शरीरामध्ये जागृत करते, त्याला जागा निर्माण करतं. अति कुढणे, दुःख गिळणे. मी दुःख गिळायचं नाही, ते स्वीकार करायचं आहे. त्यासाठी मनावरती मन तेवढं आपलं ताब्यामध्ये पाहिजे, भावनावरती तेवढा आपला कंट्रोल पाहिजे. शुद्धीवर जीवन जगलं पाहिजे, बेशुद्धीमध्ये नाही. सांधे गुडघे दुखणे. आता भरपूर लोकांना सांधे दुखीची, गुडघे दुखीची समस्या आहे, चिंता आहे. चिंतेतून निर्माण झालेली सांधेदुखी, गुडघेदुखी. हे लोक वारंवार अति प्रमाणामध्ये कामुकतेचे विचार करणे, अति लैंगिक विचार करणे, हे कामी प्रवृत्ती जास्त असणाऱ्या लोकांना या समस्या जाणवतात. अति लोभ, शुगर वाढते. अति लोभामुळे शुगर वाढते. खूप केसेस आणि पेशंट पाहिजे. ईर्ष्या, द्वेष, याचा पित्ताशयावरती परिणाम होतो. पित्ताशयात खडे तयार होतात. अहंकार, अहमचा आकार वाढवून ठेवणं. सगळ्यात मोठ्या मानसिक समस्या ज्या निर्माण होतात या अहंकारातून, आकारातून निर्माण होतात. अहमला सोडायचं आणि आकारात अडकायचं. मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी फलाना, मी नेमकाना, मी हा, मी हे आहे. मग तू कोण आहे? ते पद झालं ना. हे माझं पद आहे, हे माझे शिक्षण आहे, ही माझी डिग्री आहे. तू कोण आहे? या तू मध्ये, मी मध्ये न अडकता कोण आहे, आकाराने कोण आहे, यामध्ये आपण अडकून बसतो. त्यामुळे बऱ्यापैकी खूप मानसिक रोगांना सामोरं जावं लागतं. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर मध्ये अहंकार हा खूप मोठ्या आणि जबाबदार ठरतो. अहंकार. त्यामुळे आपले सर्व षड्रिपू असतील, आपले रोग व्याधी यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपलं मन शुद्धीवर पाहिजे. आपण जे जीवन जगतो हे शुद्धीवर पाहिजे. बेशुद्ध जीवन जगत असाल तर वेगवेगळ्या विचाराने सुद्धा आपल्याला रोग व्याधी आजार येतात आणि आपलं शरीर, मन, भावना जागा करून ठेवतात. यातून बाहेर पडण्यासाठी मन आणि भावना याचं नियंत्रण, व्यवस्थापन हे आपल्या भावशुद्धी ध्यानातून होतंय. त्यामुळे नियमित भावशुद्धी ध्यान करणं हे गरजेचं आहे. नियमित आठवड्यातून एकदा तरी भावशुद्धी ध्यान आपलं झालं पाहिजे. ती येणाऱ्या काळाची गरज आहे.